व्हिडिओमध्ये आपण समृद्ध या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 8 ते 13 हे प्रश्न सगळे सोडवून पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला 8वा प्रश्न दिलेला आहे की आकृतीमध्ये म्हणजे या आकृतीमध्ये रेख PA, रेख QB, रेख RC व रेख SD हे रेषा AD ला लंब आहेत असं म्हटलेलं आहे। मग ते लंब आहेत म्हणून या चारी रेषा काय झाल्या, PA, QB, RC व SD या समांतर होतील। त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे AB बरोबर 60, BC बरोबर 70 आणि CD बरोबर 80 आणि पूर्ण PS बरोबर 280 दिलं आहे। इकडे प्रत्येक आंतरछेदाचं माप दिलेलं आहे आणि इकडे पूर्ण PSचं माप दिलेलं आहे 280। मग आपल्याला या चारी रेषा समांतर झाल्यामुळे काय होईल, आता हे चारी रेषा लंब आहेत व या दोन रेषा म्हणजेच AD व PS या त्यांच्या छेदिका आहेत म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार आपल्याला प्रत्येक आंतरछेदाचे गुणोत्तर हे पुढच्या प्रत्येक आंतरछेदाशी मांडता येईल आणि त्यावरून तिरपा गुणाकार करून आपल्याला आंतरछेदांची मापं काढता येतील। मग तेच आपण इकडे मांडणी करून घेतली। आकृतीवरून रेख PA समांतर रेख QB समांतर रेख RS समांतर रेख SD, कारण ते लंब आहेत म्हणून हे समांतर झाले व रेषा PS व AD म्हणजे PS ही पूर्ण रेषा आणि AD ती पूर्ण रेषा पलीकडची, यावरून या दोन्ही रेषा काय झाल्या, त्यांच्या छेदिका म्हणून। कारण काय त्याला पक्ष, कारण पक्षामध्ये आपल्याला दिले ते लंब आहेत म्हणून। मग तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार पहिलं गुणोत्तर आपण मांडूया, PQ छेद QS बरोबर AB छेद BD। कारण का, तर आपल्याला कुठलंही एक गुणोत्तर काढता येईल। PQ आणि QSच का घेतलं पूर्ण, तर आपल्याकडे पूर्ण माप 280 दिलेलं आहे। मग आपल्याला छोटे दोन आंतरछेद घेता येणार नाहीत, ह्या पूर्ण गुणोत्तराचा विचार करावा लागेल, म्हणजे पूर्ण 280 हे मापाचा विचार करावा लागेल। म्हणून आपण PQ छेद QS बरोबर AB छेद BD घेतलं, कारण काय त्याला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार। मग आपल्याला PQ आणि QS काढायचं आहे, तर PQ आणि QS हे दोन्ही माप आपल्याकडे नाहीत म्हणून समजा काय म्हणता येईल आपल्याला, PQ बरोबर X मानू म्हणून QS बरोबर PS वजा PQ, तर QSचं माप येईल, तर PS किती दिलेलं आहे आपल्याला मग, म्हणून इथं घेऊया आपण, म्हणून QS बरोबर PSचं माप दिलेलं आहे आपल्याला 280 आणि PQचं माप आपण धरलेलं आहे X, तर हे पूर्ण QSचं माप किती झालं मग 280 वजा X। म्हणून ह्या गुणोत्तरामध्ये आता ही मांडणी करूया आपण, म्हणून PQ किती आलं आपलं X आणि QS किती आलं 280 वजा X बरोबर ABचं माप दिलेलं आहे आपल्याला 60 आणि त्याच्यानंतर BDचं माप दिलेलं आहे आपल्याला 70 + 80, 70 + 80, BD म्हणजेच काय BC + CD म्हणून 70 + 80। मग इकडे आपण हे गुणोत्तर सोडून घेऊया, किती येईल मग X छेद 280 वजा X बरोबर 60 छेद 70 + 80 किती होईल 150। मग तिरपा गुणाकार जर आपण करून घेतला तर 150 X बरोबर 60 कंसात 280 वजा X येईल। मग 150 X बरोबर 60 × 280 म्हणजे 2 शून्य जशास तसं 6 × 8 = 48, 4 4 6 2 12, 12 आणि 4 16, तर किती झाले मग 16800 येईल वजा 60 गुणिले ऋण X म्हणून ऋण 60X येईल। मग हे ऋण असलेले इकडे येऊन काय होईल, धन 60X होईल। 150X + 60X बरोबर 16800। मग इकडे बेरीज किती होईल दोघांची 210X बरोबर 16800, तर हे गुणिले असलेले तिकडे जाऊन भागिले होईल। X बरोबर 16800 भागिले 210, तर किती होईल मग हे 0 0 कटून गेलं, 21 1 21, 21 8 68 तर X बरोबर इकडे येईल 80। X बरोबर 80 म्हणजेच काय, म्हणून X म्हणजेच PQ बरोबर येईल 80 एकक, म्हणून QS किती येईल मग, म्हणून QS बरोबर पूर्ण माप येईल 280 वजा 80 बरोबर 200, म्हणजे QSचं माप आलेलं आहे 200 आणि PQचं माप आलेलं आहे 80। हे दोन माप आपल्याला मिळाली, माप आलं। मग PQच्या मापावरून आपल्याला दुसरे गुणोत्तर काढता येईल, म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला काय मांडणी करता येईल, म्हणून PQ छेद QR बरोबर AB छेद BC, कारण काय आला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार
मांडणी करता येईल पी क्यू छेद क्यू आर बरोबर ए बी छेद बी सी. मग पी क्यूचं माप आलेलं आहे आपल्याकडे 80 आणि क्यू आरचं माप आपल्याला काढायचं आहे. क्यू आर बरोबर ए बीचं माप आहे 60 आणि बी सीचं माप आहे 70. मग तिरपा गुणाकार केला आपण, म्हणून क्यू आर गुणिले 60 बरोबर 80 गुणिले 70. तर क्यू आर बरोबर 80 गुणिले 70 भागिले 60. तर काय होईल, हे 2 शून्य कटून गेले, 42 6 बेचोक 8 4 7 28 म्हणजे 280 छेद 3 क्यू आरचं माप येईल. म्हणून क्यू आर बरोबर 280 छेद 3 हे माप येईल. आता पी क्यूचं मिळालं, क्यू आरचं मिळालं, त्याचप्रमाणे आपल्याला आता आर एसचं काढता येईल. म्हणून त्याचप्रमाणे क्यू आर छेद आर एस बरोबर बी सी छेद सी डी. कारण काय, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार मग क्यू आरचं माप मिळालेलं आपल्याला 280 छेद 3 आणि आर एस आपल्याला काढायचं आहे बरोबर. बी सीचं माप आहे आपल्याकडे 70 छेद सी डीचं माप आहे 80. मग तिरपा गुणाकार केला आपण, 280 छेद 3 गुणिले 80 बरोबर आर एस गुणिले 70. तर इकडे आधी काय होईल, मग हे तशाला तसं ठेवूया आणि हे गुणिले 70 असलेले इकडे येऊन भागिले होईल. म्हणून आर एस बरोबर 280 छेद 3 गुणिले 80 भागिले 70. तर हे पूर्ण पदाला 70 हे भागिले होईल, कारण इकडे गुणिले आहे म्हणून इकडे येऊन भागिले झालं. तर हे 0 0 कटून गेलं, तर 7चा छेद काय नाही म्हणजे 1. तर हे उलटून काय होईल, गुणाकार व्यस्त होईल. म्हणून आर एस बरोबर 280 छेद 3 गुणिले 8 गुणिले 1 छेद 7. या पद्धतीने म्हणजे छेदातला 1 अंशात येईल आणि अंशातला 7 छेदात जाईल. त्याच्यानंतर काय कटेल याच्यामध्ये, 7 1 7 7 चोक 28 शून्यला 0. म्हणून आर एस बरोबर किती येईल, 8 चोक 32 म्हणजे 320 छेदातलं 3 जशास तसं. म्हणून आर एसचं माप येईल 320 छेद 3. म्हणून आपली मापं काय आली, म्हणून पी क्यू बरोबर 80, त्याच्यानंतर क्यू आर बरोबर 280 छेद 3 आणि आर एस बरोबर 320 छेद 3. हे 3 मापं आपण काढलेली आहेत. प्रश्न 9 आपल्याला दिलेला आहे. सिद्धता पूर्ण करण्यासाठी कृती दिलेली आहे, ती कृती पूर्ण करायची आहे. त्यासाठी ते आपण आकृती समजून घेऊया. आकृतीमध्ये काय केलेलं आहे, पी एम ही मध्यगा आहे त्रिकोण क्यू पी आरची. मध्यगा म्हणजेच काय, एम हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे, त्यामुळे क्यू एम बरोबर एम आर. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे रचना, एक्स वाय ही रेषा काढलेली आहे आणि ती पी क्यू व पी आरला एक्स व वायमध्ये छेदते. मग एक्स एम आणि वाय एम ह्या 2 रेषा काढल्या तर एक्स एम व वाय एम हे किरण काय आहेत, कोण पी एम क्यू व कोण पी एम आरच्या अनुक्रमे दुभाजक आहेत. त्यामुळे हे 2 कोण काय झाले, एकरूप. त्याच्यानंतर हे 2 कोण एकरूप झाले. मग एका त्रिकोणाचा जर विचार केला आपण, त्रिकोण पी एम क्यूमध्ये किरण पी एक्स हा कोण पी एम क्यूचा दुभाजक आहे. जसं इथं दिलं आहे आपण त्याप्रमाणे किरण पी एम एक्स हा पी एम क्यूचा दुभाजक आहे असं म्हटलेलं आहे. मग दुभाजक असल्यामुळे कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला काय म्हणता येईल, मग एम पी म्हणजेच ही बाजू एम पी छेद एम क्यू बरोबर पी एक्स छेद एक्स क्यू. कारण कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार एम पी छेद एम क्यू बरोबर पी एक्स छेद एक्स क्यू. कृती पूर्ण करायची आपल्याला खूप सोपं आहे, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. परत एकदा बघा, पी एम क्यूमध्ये एम एक्स हा कोण दुभाजक असल्यामुळे एम पी छेद एम क्यू बरोबर काय येईल, पी एक्स छेद एक्स क्यू. हे गुणोत्तर येईल. ह्याला विधान 1 दिलं. त्याचप्रमाणे तिकडल्या त्रिकोणामध्ये म्हणजेच पी एम आरमध्ये एम वाय हा किरण दुभाजक असल्यामुळे एम पी छेद एम आर बरोबर पी वाय छेद वाय आर येईल. म्हणजेच एम पी छेद एम आर बरोबर पी वाय छेद वाय आर. हे कशानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमाणानुसार. हे विधान 1 व 2 दिलं. मग त्या दोन्ही गुणोत्तराकडे जर आपण बघितलं, एम पी छेद एम क्यू एम पी छेद एम आर हे डाव्या बाजू आल्या. पण डाव्या बाजूचा जर विचार केला, त्यांचे छेद बघितले एम क्यू एम आर आणि अंश एम पी समान आहे. छेद भिन्न आहेत पण एम क्यू व एम आर हे समान आहेत. एम क्यू व एम आर हे समान आहेत कारण एम हा त्यांचा मध्यबिंदू असल्यामुळे. मग इथं दिलं आहे आपल्याला, कारण
एम पी छेद एम क्यू बरोबर एम पी छेद एम आर, कारण हा एम हा त्यांचा मध्यबिंदू आहे. म्हणून डावी बाजू समान असेल तर उजवी बाजूसुद्धा समान, म्हणून पी एक्स छेद एक्स क्यू बरोबर पी वाय छेद वाय आर आलं. मग हे दोन गुणोत्तर जर समान असतील तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार म्हणजेच पी एक्स छेद एक्स क्यू पी वाय छेद वाय आर असेल तर एक्स वाय समांतर क्यू आर येईल, कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. याप्रमाणे आपल्याला सिद्धता हे खूप सोप्या पद्धतीने सिद्ध करता येते. तर पुढील मुख्य 10वा प्रश्न आहे आपला. आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या कोन B व कोन Cचे दुभाजक एकमेकांना एक्समध्ये छेदतात, तर रेषा एक्स ही बाजू BCला वायमध्ये छेदते. जर AB बरोबर 5 AC बरोबर 4 BC बरोबर 6 तर एक्स छेद एक्स वाय बरोबर किती? काय म्हणलेलं आहे आपल्याला आकृतीमध्ये पाहूया. त्रिकोण ABCमध्ये कोन B व कोन Cचे दुभाजक परस्परांना एक्समध्ये छेदतात आणि AB बरोबर 5 AC बरोबर 4 आणि BC बरोबर 6 दिलेला आहे आणि रेषा AX ही BCला वायमध्ये छेदते, तर AX छेद XY बरोबर किती? म्हणजे या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आता सुरुवातीला आपण काय लिहूया मग? कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार पहिला कोन कोणता घेऊया आपण? कोन Bचा दुभाजक BX आहे, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला मग? AB छेद BY बरोबर AX छेद XY बरोबर. त्रिकोण ABY मध्ये जर आपण बघितलं आणि Bचा दुभाजक BX असल्यामुळे AB छेद BY बरोबर AX छेद XY कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार त्याला विधान आपण 1 देऊया. तसेच पलीकडच्या त्रिकोणामध्ये म्हणजेच ACY मध्ये कोन Cचा दुभाजक CX आहे, म्हणून काय म्हणता येईल मग आपल्याला? AC छेद CY बरोबर AX छेद XY हे विधान 2. मग 1 व 2 कडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या उजव्या बाजू AX छेद XY दोन्ही सारख्या आहेत, म्हणून डाव्या बाजूसुद्धा सारख्या असतील. म्हणून 1 व 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला मग? 1 व 2 वरून AB छेद BY बरोबर AC छेद CY बरोबर AX छेद XY, म्हणजे हे तिन्ही गुणोत्तरं समान झाली. मग समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार, म्हणून समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार काय करता येईल आपल्याला सिद्धांतानुसार? तर समान गुणोत्तर सिद्धांत आपल्याला काय सांगतो? अंशांशाची बेरीज केली आणि छेदाछेदाची जर बेरीज केली तरी काही फरक पडत नाही, कारण मूळ गुणोत्तर तेच राहते. मग आपण पहिल्या 2 गुणोत्तरांची बेरीज करूया, म्हणजे AB प्लस AC आणि छेदात काय करूया? BY प्लस CY हे करूया. म्हणून AB प्लस AC छेद BY प्लस CY बरोबर तिसरे गुणोत्तर AX छेद XY जशास तसं ठेवू. आपण फक्त पहिल्या 2 गुणोत्तरांची बेरीज केली, अंशांशाची बेरीज छेदाछेदाची बेरीज. कशानुसार? समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. ते आपण 9वीमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे जरी अंशांशाची बेरीज आणि छेदाछेदाची जरी बेरीज केली तरी मूळ गुणोत्तरामध्ये काहीच फरक पडत नाही, म्हणून आपण पहिल्या दोघांची बेरीज केली तर काय येईल मग? AB प्लस AC काय होईल? तशाच तसे राहील. AB प्लस AC आणि BY प्लस CY आकृतीमध्ये पाहूया आपण. BY प्लस CY, Y हा BCच्या मधला बिंदू आहे, त्याच्यामुळे दोघांची बेरीज किती येईल? BC बरोबर AX छेद XY. म्हणून ABची किंमत आपल्याला दिलेली आहे 5 प्लस ACची किंमत दिलेली आहे 4 छेद BCची किंमत दिलेली आहे आपल्याला 6 बरोबर AX छेद XY. मग 5 आणि 4ची बेरीज किती होईल? 9, म्हणून 9 छेद 6 बरोबर AX छेद XY. मग याला कटवलं तर किती येईल? मग 3 न भाग जाईल. 3 दोन्ही 6 3 त्रिक 9. आपण इकडे लिहूया, म्हणून AX छेद XY बरोबर 3 छेद 2 ही किंमत येईल. आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे AX छेद XYची किंमत किती? तर AX छेद XYची किंमत आली आपल्याकडे 3 छेद 2.
पुढील 11वा प्रश्न आहे आपला, चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर BC, कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. तर आपल्याला दाखवा म्हणलेला आहे AP छेद PD बरोबर PC छेद BP. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, चौकोनामध्ये AD समांतर रेषा BC दिलेली आहे. मग या दोन रेषा जर समांतर असतील तर सुरुवातीला आपण AC जर छेदिका धरली तर कोन A हा कोन आणि कोन C हा कोन, हे दोन कोन एकरूप होतील कारण हे व्युत्क्रम कोन आहेत. त्याचप्रमाणे कोन हा D आणि कोन हा B हे दोन कोन व्युत्क्रम कोन होतील. म्हणजे त्याचा अर्थ काय, त्रिकोण APD व त्रिकोण CPB मध्ये कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. आणि तेच आपल्याला दाखवायचे. आणि समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. बाजू प्रमाणात म्हणलं की आपल्याला हे साध्य मिळून जाईल. किंवा आपण हे दोन कोन व्युत्क्रम कोन दाखवण्याऐवजी एक कोन व्युत्क्रम कोन आणि हा एक कोन विरुद्ध कोन जरी दाखवला तरी आपल्याला कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतात. तर तेच आता आपण दाखवूया. काय म्हणूया आपण मग, चौकोन ABCD मध्ये बाजू AD समांतर बाजू BC हे दिलेलं आहे आपल्याला पक्षामध्ये. व आपण छेदिका घेऊया व छेदिका AC घेऊन AC छेदिका घेतली तर कोणते दोन कोन एकरूप होतील मग, कोन CAD एकरूप कोन CAD घेतल्यानंतर त्याचा विरुद्ध कोन कोणता येईल, ACD. CAD एकरूप कोन ACB येईल, ACB. कारण काय, व्युत्क्रम कोन, कारण हे दोन कोन कसे आहेत, व्युत्क्रम कोन आहेत. त्यानंतर दुसरा कोन कोणता घ्यायचा आता आपण, BDA. तसेच कोन BDA एकरूप कोन, BDAचा एकरूप कोन कोणता येईल दुसरा त्याला संगत, तर DBC. याचं पण कारण व्युत्क्रम कोन. पण यामध्ये छेदिका कोणती येईल, छेदिका BD येईल. ते आपण लिहिलेलं नाही तरी आपल्याला लक्षात येतं की BDA एकरूप कोन DBC आणि कोन CAD एकरूप कोन ACB. कारण हे दोन कोन कशा जोड्या आहेत, व्युत्क्रम कोनाच्या जोड्या आहेत. म्हणून आता यांचे नावे बदलून घेऊया आपण. CADला आपण पूर्ण लिहिण्याऐवजी काय लिहूया, PAD. कोन PAD एकरूप कोन आणि त्याचा विरुद्ध कोन कोणता लिहिला होता आपण, ACB. तर ACB लिहिण्याऐवजी आपण त्याला P पासून सुरुवात करूया, कोन PCB. तसेच खालची जोडी बघूया आपण, BDA. BDAचं नाव आपण कुठून सुरू केलं होतं, B पासून. पण B पासून न करता आपण लिहूया कोन PDA एकरूप कोन आणि त्याची जोडी कोणती होती BDAची, DBC. तर DBC म्हणण्याऐवजी आपण P पासून सुरू करू, PBC. याला विधान आपण 1 देऊया. आणि कारण काय, तर नावे बदलून. याच दोन जोड्या आहेत या, पण आपण नावे बदलली. काय केलं, फक्त आपण P पासून सुरुवात केली प्रत्येक कोणाची. कारण का, तर आपल्याला दोन त्रिकोण घ्यायचे आहेत. कोणते, म्हणून त्रिकोण, छोटा त्रिकोण घेतला आपण APD वरचा, APD व त्रिकोण खालचा मोठा त्रिकोण घेऊ आपण CPB. बघा एकास एक संगती कशी घ्यायची. ज्यावेळेस आपण एखादा त्रिकोण घेतो APD, हा त्रिकोण घेतला, शिरोबिंदूंची आपण संगती कशी घेतली, A पासून सुरू केलं, APD. मग त्याच्या विरुद्ध संगतीने सुरू करायचे. याच्या विरुद्ध बिंदू कोणता आहे, C. म्हणून C पासून सुरू केलं आपण, CPB. म्हणून APD एकास एक संगती आपण शिरोबिंदूची घेतली, CPB. कधीही विरुद्ध बाजूने सुरू करायचं जर त्यांचा एक शिरोबिंदू सामायिक असेल तर. मग APD एकास एक संगती CPB मध्ये कोणत्या जोड्या एकरूप आहेत कोणांच्या, वर दिलेल्या विधान 1 मध्ये. कोन PAD एकरूप कोन PCB. तसेच कोन PDA एकरूप कोन PBC. हे कारण काय, विधान 1 वरून या दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण APD समरूप त्रिकोण CPB. कारण काय, कोको समरूपता कसोटी.
कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. मग त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजूसुद्धा प्रमाणात येतात. म्हणून या बाजूला लिहूया आपण. म्हणून AP छेद CP बरोबर PD छेद PB. PD छेद PB. कारण काय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आता आपल्या साध्याकडे एक नजर फिरूया आपण. AP छेद PD बरोबर PC छेद BP दिलेलं आहे आपल्याला. मग AP छेद PD म्हटलं तर PD पुढं आहे आणि त्याच्यानंतर PC म्हणजे CP छेद PB असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला यांची काय करावं लागेल? एकांतर क्रिया करावी लागेल. म्हणून AP छेद PD बरोबर CP छेद PB. एकांतर क्रिया म्हणजे काय केली बघा. वरचे दोन्ही अंश एका गुणोत्तरात घेतले आपण. AP छेद PD एका गुणोत्तरात घेतले. त्याच्यानंतर दोन्ही छेद एका गुणोत्तरात घेतले बरोबर CP छेद PB म्हणजे पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा छेद एका गुणोत्तरात घेतले. याला म्हणायचं एकांतर क्रिया. एकांतर क्रिया समानता केली साध्यानुसार आणि हेच आपलं साध्य आहे. CP छेद PB म्हणजेच काय? PC छेद BP. फक्त शिरोबिंदू आपण अदलाबदल केलेले आहेत. तर साध्य तेच आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पुढील 12वा प्रश्न आहे आपला. आकृतीमध्ये बाजू XY समांतर बाजू AC जर 2AX बरोबर 3BX आणि XY बरोबर 9 तर ACची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा म्हणलेलं आहे. सुरुवातीला आपण आकृतीमध्ये पाहूया. आकृतीमध्ये म्हणजे त्रिकोण ABCमध्ये XY समांतर बाजू AC दिलेला आहे. म्हणजे इथं आता आपल्याला दोन त्रिकोण झाले. एक छोटा त्रिकोण BYX आणि दुसरा मोठा त्रिकोण ABC. म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण. या दोन त्रिकोणाचा जर विचार केला तर आपण काय करूया? XY समांतर AC घेतल्यामुळे व BC जर छेदिका घेतली तर कोण C व Y हे दोन कोण एकरूप होतील. कारण काय? संगत कोण. त्याचप्रमाणे कोण A व कोण X हे सुद्धा दोन कोण संगत कोण होतील कारण AB छेदिका घेऊन. म्हणून ह्या दोन कोणांच्या जोड्या जर एकरूप झाल्या तर मोठा त्रिकोण व छोटा त्रिकोण कोको समरूपते कसोटीनुसार समरूप होतील. किंवा B हा सामायिक कोण जरी दाखवला तरी कोको कसोटीनुसार किंवा कोणतेही दोन कोण एकरूप दाखवून आपण कोको कसोटीनुसार हा छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण समरूप दाखवू शकतो. त्यावरूनच आपल्याला गुणोत्तर आपल्याला काढता येतात. पण आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं आहे 2AX बरोबर 3BX. ह्या गुणोत्तरावरून आपण किमती काढूया. मग कृती दिलेली आहे आपल्याला 2AX बरोबर 3BX. मग हे गुणिले BX इकडे येऊन छेदात भागिले होईल आणि हे गुणिले 2 पलीकडे जाऊन भागिले होईल. म्हणून AX छेद BX बरोबर काय येईल आपली किंमत? मग 3/2. हे गुणिले असलेलं पलीकडे जाऊन भागिले झालं. त्याच्यानंतर पुन्हा योग क्रिया केलेली आहे. AX प्लस BX छेद BX. योग क्रिया म्हणजे काय? अंशामध्ये छेदाची बेरीज केली. अंश काय आहे? AX आणि छेद आहे BX. मग BXची बेरीज AXमध्ये केली म्हणजेच AX प्लस BX म्हणजेच काय? 3+2 आणि BXची किंमत जशाच तशी 2. तर 3+2 छेद 2 म्हणजे योग क्रिया केली. त्याच्यानंतर 3+2 किती किंमत येईल? 5 आणि छेदात 2 जशाच तसं. म्हणून AB छेद BX. AX व BXची बेरीज बघा इकडं आकृतीमध्ये AX प्लस BX. मग ह्या दोन्ही भागांची बेरीज किती झाली? पूर्ण AB एवढी झाली. म्हणून AB छेद BX म्हणजेच 5/2. याला विधान 1 दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्रिकोण BCA म्हणजे मोठा त्रिकोण समरूप त्रिकोण BYX म्हणजे छोटा त्रिकोण. बघा संगती कशी दिलेली आहे? BCA एकास एक संगती BYC म्हणजे शिरोबिंदूंची एकास एक संगती दाखवलेली आहे. मग हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कारण काय? सांगितल्याप्रमाणे आपण कोको समरूपता कसोटी. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. मग जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. मग शिरोबिंदूंची जोडी दिलेली आहे BA म्हणजे पहिला व तिसरा बिंदू. तसंच इकडे पहिला व तिसरा BX येईल म्हणजे BA छेद BX बरोबर. त्याच्यानंतर AC तिसरा व दुसरा म्हणून तिसरा व दुसरा XY AC छेद XY आलं. मग यांच्या किमती दिलेल्या आहेत आपल्याला. BA छेद BX आपण 1 मध्ये किती काढलेला आहे? 5/2 आणि AC छेद 9 XYची किंमत 9 आपल्याला पक्षामध्ये दिलेली आहे सुरुवातीलाच XY बरोबर 9 म्हणून. मग यांचा तिरपा गुणाकार जर केला आपण पुढं करून बघूया काय येईल मग. म्हणून AC बरोबर तिरपा गुणाकार होईल 9 गुणिले 5 9 गुणिले 5 छेद 2. तर बरोबर किती येईल मग? 9×5 45 छेद 2. मग 2ने जर भाग घातला तर बेदुनी 4 बेदुनी 4.5 म्हणजेच 22.5 येईल. म्हणून ACची किंमत किती येईल आपली?
22.5. कारण का 1 वरून, कारण 1 मध्ये आपल्याला किमती AB व BXच्या 5/2 दिलेल्या आहेत आणि पक्षामध्ये 9 दिलेलं आहे आणि ही जर क्रिया आपण सोडवली तर ACची किंमत 22.5 येते. पुढील मुख्य 13वा प्रश्न आहे आपला. त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 90°, चौकोन DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत, बिंदू F हा AC वर आहे आणि G हा AB वर आहे, तर सिद्ध करा की DE वर्ग बरोबर BD गुणिले EC म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सूचना दिलेली आहे कंसामध्ये. त्रिकोण GBD समरूप त्रिकोण CFE दाखवा म्हणलेलं आहे, त्यानं समरूप दाखवा म्हणले ते दोन्ही, आणि GD बरोबर FE बरोबर DEचा उपयोग करा म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला ही दिलेली माहिती आपण काय करूया, सुरुवातीला मांडून घेऊया. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, आकृतीमध्ये एक चौरस दिलेला आहे कोणता, GDEF. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, चौकोन GDEF हा चौरस आहे, म्हणून त्याच्या सर्व बाजू समान असतील. म्हणून GD बरोबर DE बरोबर EF बरोबर GF हे विधान 1 आपल्याला याचा उपयोग करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून हे आपण सुरुवातीला लिहिलं विधान 1. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्रिकोण GBD व त्रिकोण CFE हे दोन त्रिकोण समरूप दाखवा म्हणलं आहे. म्हणजे GBD आणि CFE या दोन त्रिकोणाचा जर विचार केला आपण तर यामध्ये फक्त कोण D व कोण E एकरूप दाखवता येईल, दुसरा कोण कुठला एकरूप दाखवता येईल का, नाही. मग आपल्याला समरूपता कसोटी दाखवता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा प्रत्येक छोटा त्रिकोण प्रत्येक मोठ्या त्रिकोणाशी, म्हणजेच मोठा त्रिकोण कोणता आहे आपला ABC, या मोठ्या त्रिकोणाशी एकाच एकसंगतीनुसार समरूप दाखवावं लागेल आणि त्यावरून आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतील. मग संगती कशी दाखवायची बघा. आता आपल्याला म्हणलेलं आहे त्रिकोण GBD, सांगितलेलं आहे GBD, तर GB हा कर्ण आहे, BD ही छोटी बाजू आहे आणि DG ही मोठी बाजू आहे. कर्ण सोडून छोटी बाजू BD आणि DG मोठी बाजू. मग आपण कर्ण कोणता आहे आपला CB, मग GBD म्हणजे कर्णाकडून छोट्या बाजूकडे गेले छोट्या त्रिकोणात, तर मोठ्या त्रिकोणाकडे तसंच करू आपण, CBA म्हणजे कर्णाकडून छोट्या बाजूकडे. अशी संगती लावूया आपण शिरोबिंदूंची. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, त्रिकोण GBD व त्रिकोण CBA मध्ये कळालं संगती कशी घेतली ती आपण, कर्णाकडून छोट्या बाजूकडे दिलेली आपल्याला GBD, म्हणून आपण CBA कर्णाकडून छोट्या बाजूकडे गेलो. म्हणून त्रिकोण GBD व CBA मध्ये आपल्याला काय म्हणता येईल, कोण B एकरूप कोण B. कारण का, तर दोघांमध्ये B कोण हा सामायिक आहे, म्हणून सामायिक कोण हे कारण येईल. त्याच्यानंतर दुसरा कोणता कोण एकरूप दाखवता येईल आपल्याला, कोण A. छोट्या त्रिकोणामध्ये कोण D एकरूप कोण मोठ्या त्रिकोणामध्ये कोण A. कारण काय, प्रत्येकी 90°, प्रत्येकी 90° कोण आहेत ते दोन्ही. म्हणून त्रिकोण GBD समरूप त्रिकोण CBA. कारण काय, कोको समरूपता कसोटी. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, तसेच त्रिकोण CFE व त्रिकोण मोठा त्रिकोण कोणता बघा, CFE ला आपण पाहूया. CFE यामध्ये पण आपण कर्णाकडून छोट्या बाजूकडे गेलो, तीच संगती येईल CBA कर्णाकडून छोट्या बाजूकडे. म्हणून CBA मध्ये त्रिकोण CFE व त्रिकोण CBA मध्ये कोणता कोण सामायिक आहे, कोण C एकरूप कोण C, कारण सामायिक कोण. त्याच्यानंतर कोण 90° कोण कोणते आहेत, कोण E एकरूप कोण A, कारण प्रत्येकी 90° कोण आहे. म्हणून त्रिकोण CFE समरूप त्रिकोण CBA. कारण काय, कोको कसोटी. मग त्रिकोण विधान आपण याला 2 व या ठिकाणी विधान 3 देऊया. मग 2 व विधान 3 झाले. मग 2 व 3 मध्ये आपण काय बघितलं, GBD समरूप त्रिकोण CBA आणि 3 मध्ये CFE समरूप त्रिकोण CBA. म्हणजे CBAला समरूप GBD पण आहे आणि CFE पण आहे, म्हणून हे तिन्ही त्रिकोण समरूप झाले परस्परांशी.
म्हणून विधान 2 व 3 वरून त्रिकोण GBD समरूप त्रिकोण CFE। विधान 2 व 3 वरून, कारण GBD व CFE हे दोन्ही त्रिकोण CBAला समरूप आहेत, म्हणून ते दोन त्रिकोणसुद्धा परस्परांशी समरूप असतील। तर हे दोन्ही त्रिकोण परस्परांशी समरूप असतील, म्हणून यांच्या बाजू कशा असतील मग प्रमाणात। म्हणून GB किंवा प्रमाणात बाजू मांडण्याआधी आपण परत एकदा साध्याकडे बघूया। साध्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, D वर्ग बरोबर BD गुणिले EC। तर BD व ECचा विचार करायचा आहे। BD दुसरे दोन शिरोबिंदू आहेत, मग तेच घेऊया आपण। BD छेद दुसरे दोन शिरोबिंदू FE बरोबर। त्याच्यानंतर म्हणलेलं आहे इकडं कोणतं साध्यात EC दिलेलं आहे। EC कितवा बिंदू आहे आपला, तिसरा व पहिला। मग तिसरा व पहिला कोणता आहे, DG, म्हणून DG छेद EC। शिरोबिंदूंची जोडी घेतली आपण कशावरून, साध्यावरून घेतली। मग हेच काय घेतले तर साध्यामध्ये आपल्याला BD व EC गुणाकारामध्ये दिले, BD व EC। त्याच्यानंतर आता FE व DG यांचं काय करायचं तर विधान 1 मध्ये पाहूया आपण। विधान 1 मध्ये काय दाखवलं आपण, FE व DG। बघा DG म्हणजे GD, DE आणि FE हे तिन्ही कसे आहेत, एकरूप आहेत, म्हणजे सारखे आहेत, म्हणून त्याच्याऐवजी ह्या दोन्ही ऐवजी आपण काय लिहूया, D लिहूया। म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, BD छेद DE बरोबर DE छेद EC विधान 1 वरून। हे विधान 1 वरून सांगता येईल आपल्याला, कारण FE व DGच्या बरोबर आपण विधान 1 मध्ये DE दाखवलेला आहे। GD बरोबर DE बरोबर FE, म्हणून त्या दोघांऐवजी आपण काय लिहिलं, FE व DG ऐवजी DE लिहिलं, कारण विधान 1 मध्ये दिलेलं आहे म्हणून। म्हणून काय म्हणता येईल आपल्याला मग, D गुणिले DE म्हणजे DEचा वर्ग बरोबर BD गुणिले EC, आणि हेच आपलं साध्य आहे। म्हणून DE वर्ग बरोबर BD गुणिले EC याप्रमाणे आपल्याला सिद्ध करता येईल।